आणि देवाचं ठरलेलं आहे, जसा भाव तसाच देव. एक जण गेलं पंढरपूरला, बायकोनी पाठवलं, सगळं गाव जातं, तुम्ही का बरं? तुम्ही जा. म्हटले पैसे नाही. बायकोनी 500 रुपये दिले, 200 रुपये जायला, 200 रुपये यायला, 100 रुपये खर्चायला. गेलं पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यानंतर ते 2 दिवस तिथं राहिलं, पण ते खर्च करता करता त्याच्या खिशामध्ये 5 रुपयाचा ठोकळा खोटा आला. आता काय करायचं? बायकोला तर उत्तर द्यावं लागेल, तिला हिशोब द्यावा लागेल. हे पैसे कटवायचे कुठं? प्रसादावाल्या का गेला का प्रसादावाला म्हणायचं हे पैसे चालत नाही, चहावाला का गेला का हे पैसे चालत नाही, वड्यावाला का गेला हे पैसे चालत नाही. वैतागून गेला, तसेच खिशामध्ये पैसे घातले, निघाला बसमध्ये बसा, निघाली गाडी. गाडी नगरला आली. त्याने विचार केला, आता गाडी थांबली ना, इथं वड्यावाल्याला तरी देऊ, इथं काकडीवाल्याला तरी देऊ, इथं पाण्याची बॉटल तरी घेऊ. पण सगळ्यांनी सांगितलं पैसे चालत. गाडी अर्धा तास थांबली, आता गाडी निघणार. त्याच्या डोक्यामध्ये युक्ती आली, आता पैसे कटवायचे कसे. त्यांनी विचार केला, गाडीनं बेल दिली, गाडी निघाली का पटकन पेपरवाल्याला हात मारायची. एका हातामध्ये पेपर, एका हातामध्ये पैसे, गाडी निघून जाईल आणि तो काय पुन्हा पैसे मागायला येणार. गाडीनं बेल दिली आणि याने खिडकीमधून पेपरवाल्याला हाक मार. पेपरवाला विचार करतो, अर्ध्या तासापासून गाडी उभी आहे, 10 वेळेला याच्या समोरून गेलो, पण यांनी काय पेपर मागितला. आणि गाडी निघाल्यावर पेपर मागतो. त्याचं लक्षात आलं, पळत पळत गेला, एका हातामध्ये पेपर, चालत्या गाडीमध्ये एका हातामध्ये पेपर आणि एका हातामध्ये पैसे. गाडी गेली निघून. आणि मग त्याने श्वास टाकला आणि हाताने टाळी वाजवली. शेजारच्याने विचारलं, का हो, काय गडबड आहे? म्हटलं 2 दिवसापासून 5 रुपये कटवत नव्हते, फसवलं पेपरवाल्याला. गाडी 2-3 किलोमीटर गेली आणि पुन्हा टाळी वाजवली. शेजारच्याने विचारलं, काय झालं आता? बातमी चांगली आली का? म्हटले नाही. म्हटलं मग काय झालं? म्हटलं मी पेपरवाल्याला नाही फसवलं, पेपरवाल्यानेच फसवलं. मागच्या महिन्याचा पेपर दिला. पैसे खोटे, पेपर खोटा, तुमचा भाव खोटा आणि देव सुद्धा तुम्हाला